नाशिक मुंबई महामार्गाची अक्षरशः चाळण झालेली आहे। रस्ता प्रवासाला 7 ते 8 तास लागत असल्याने प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने काल टोल बंद आंदोलन करण्यात आलं होतं। घोटी टोल नाका बंद करण्यात आला होता। आंदोलन केल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या 200 ते 250 कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यात 3 माजी आमदार, जिल्हा प्रमुख, महानगर प्रमुख यांचा समावेश आहे। मात्र गंभीर बाब म्हणजे शोभाताई मगर ह्या शिवसेनेच्या दिवंगत महिला पदाधिकारी आहेत, त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या संदर्भात आता शिवसेनेची पुढची भूमिका काय जाणून घेऊयात। आपल्याबरोबर जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर आहेत। गुन्हा दाखल झालेला आहे तुमच्यासह दिवंगत पदाधिकाऱ्यावर। पोलिसांनी केलेली कृती अतिशय अयोग्य आहे। त्यांनी त्या FIR मध्ये उल्लेख केलेला आहे की जिल्हाधिकाऱ्यांचे जमावबंदी आदेश असल्यामुळे आम्ही हे गुन्हे दाखल केले। परंतु जमावबंदी आदेश ज्यावेळेस जाहीर प्रकटन करावं लागतं, प्रसिद्धी द्यावी लागते, नोटिफिकेशन काढावं लागतं, ते असलं नोटिफिकेशन मी तर कधी बघितलेलं नाही। परंतु त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचा उल्लेख करून आंदोलकांवरती गुन्हे दाखल केलेत। मुळात शोभा मगरवरती जो गुन्हा दाखल झाला त्या शोभा मगर शिंदे गटातल्या जिल्हा संघटक होत्या। ते दिवंगत होऊन साधारणतः वर्षभराचा कालावधी झालेला आहे। अशा प्रकारचं निग्लिजन्सपणा पोलीस खात्याचा आपल्याला उघडकीस आलेला आहे आणि ही तक्रार माझ्या पक्षाच्या वरिष्ठांना मी निश्चितपणाने करणार आहे। तसेच गृहमंत्री जे आहेत राज्याचे त्यांच्याकडे सुद्धा करणार आहे। ज्या अशा प्रकारचे चुकीचे FIR जर पोलिसांकडून होत असतील तर ही दखल घेतली पाहिजे। ज्यावेळेस तुम्ही आंदोलनाला गेले होते, आता जमावबंदी अंतर्गत तुमच्यावर गुन्हे दाखल झाले, आधी पोलिसांनी काही कल्पना दिली होती का की तुम्ही असं आंदोलन केलं तर तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो? NHIचे अधिकारी आहेत, त्यांना आम्ही 10 दिवसापूर्वी खासदार आमच्याबरोबर होते, खासदार सोबत असताना आम्ही निवेदन दिलं होतं त्यांना की तुम्ही एक 7-8-10 दिवसात तुमचे काही रस्ते दुरुस्त असतील ते करून टाका आणि नंतर तुम्ही टोल वसुली करा, तोपर्यंत टोल बंद करा। त्यांनी आमची मागणी फेटाळलेली होती आणि नंतर आम्ही सांगितलं की 10 दिवसांपर्यंत तुम्हाला अल्टिमेटम आहे, त्यानंतर आम्ही आमच्या पद्धतीने टोलबंदीचं आम्ही आंदोलन करू आणि त्या होणाऱ्या परिणामाला तुम्ही जबाबदार राहाल, अशा आशेचं आम्ही पत्र दिलं होतं। त्या पत्राची दखल त्यांनी घेतली नाही। पोलीस स्टेशनला माहीत होतं, तहसीलदारला माहीत होतं। या जर आम्ही नियोजित आंदोलन होतं तर FIR दाखल करण्याचा प्रश्न येतच नाही, कारण तुम्ही निग्लिजन्सपणा दाखवला। तुम्ही जर ते रस्ते दुरुस्त केले असते तर आम्हाला टोल बंद आंदोलन करण्याची आवश्यकता नव्हती। लोक टोल आजही भरतायत, उद्याही भरतायत, उद्याही भरतील, पण तुमची जी प्रशासनाची जबाबदारी होती क्वालिटी रस्ते देणं, खड्डेमुक्त रस्ते देणे, ही जबाबदारीपासून तुम्ही लांब का पडतायत? तुमची जबाबदारीपासून तुम्ही लांब पडून लोकांना, नागरिकांना त्रास का देतायत? गंभीर ॲक्सिडेंट होत आहेत, लोकांचे अपंगत्व येते, मृत्युमुखी पडतायत, त्याची जबाबदारी कोणावरती? त्यांच्यावरती FIR दाखल करण्याऐवजी आमच्यावरती FIR दाखल केली। अधिकाऱ्यांवरती का FIR दाखल होत नाही? ॲक्सिडेंटची जबाबदारी का घेत नाही? खड्ड्यांमुळे जी जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे ती का घेतली जात नाही, हा माझा प्रश्न आहे। नाही, पण मग आता तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहात, नेमकी तुमच्या तक्रारीचं स्वरूप काय असणार आहे? जो गुन्हा दाखल झाला त्याच्याबद्दल आणि आता तुम्ही जे म्हणतात की अधिकाऱ्यांवर FIR दाखल झाली पाहिजे त्याबद्दल? निश्चितपणाने जर तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात जर रस्ते खराब झालेले आहेत तर डेप्युटी इंजिनियर असतील, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील, अधीक्षक अभियंता असेल, त्यांची जबाबदारी आहे रस्ते सुरक्षेच्या बाबतीमध्ये काळजी घेण्याची। त्या ठिकाणी दवाखाना, प्राथमिक उपचार केंद्र पाहिजे, ॲम्ब्युलन्स सेवा पाहिजे, त्या ॲक्सिडेंट झालेला त्याला प्राथमिक उपचार त्याला मिळाला पाहिजे। हे कुठे नॅशनल हायवेला मिळतंय का ते बघा तुम्ही, नाही मिळत। उलट मुंबईचा 2 तासाचा प्रवास, 3 तासाचा प्रवास 10 तासावर गेला आहे। ही शोकांतिका आहे आणि नागरिकांच्या लक्षात राहिलं आहे। पुढच्या काळामध्ये जर यांनी वेळीच सुधारणा नाही केली तर जनआंदोलन करू, रस्त्यावर उतरू। तक्रार काय करणार तुम्ही? पक्षश्रेष्ठींकडे म्हणा किंवा गृहमंत्र्यांकडे? की गृहमंत्र्यांकडे जी तक्रार होणार ती अशा प्रकारचे चुकीच्या FIR करून नागरिकांना त्रास देणं, की ज्या आंदोलकांना त्रास देणं, की दबावतंत्र निर्माण करणं, लोकांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचायचे नाही का ते सरकारपर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही केलं आहे आणि निश्चितपणाने आंदोलकांची भूमिका योग्य आहे, अयोग्य नाही। हे आहेत सुधाकर बडगुजर। त्यांचं म्हणणं आहे काल जे आंदोलन झालं त्या संदर्भात गुन्हे दाखल झाले, हे दबावतंत्राचा एक भाग आहे आणि दिवंगत पदाधिकाऱ्यावर ज्या पद्धतीने गुन्हा दाखल झालेला आहे त्या स्वरूपामध्ये आता गृहमंत्र्यांकडे तक्रार केली जाणार आहे। नेमकं आता शिवसेना ठाकरे गट याबाबत पुढे काय भूमिका घेतो, वरिष्ठ पदाधिकारी काय भूमिका घेतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।